आपण एक सॉफ्टवेअर तयार केलेले आहे इझी माय OCR. आपल्याकडे काही इमेज फाईल असतात, JPG असो किंवा PNG असो किंवा काही PDF फाईल असतात किंवा तुमच्याकडे एखादा कागद असतो, त्या कागदावर प्रिंट केलेला असतो, तो आपल्याला पुन्हा टाईप करायचा असतो. त्यासाठी आपण हे इझी माय OCR तयार केलेलं आहे. हे सॉफ्टवेअर तुम्ही ओपन केल्यानंतर इंटरफेस बघा, अतिशय सिंपल इंटरफेस आहे. इथे सर्वात पहिले तुम्हाला इथं ब्राउज आहे, या ब्राउजला क्लिक करा आणि तुम्हाला जी फाईल OCR करायची आहे ती फाईल सिलेक्ट करा. आता तुम्हाला त्यामध्ये इमेज फाईल आणि PDF फाईल सगळ्या सिलेक्ट करता येतील. आता मला हे करायची आहे, समजा हे लिव्ह ॲप्लिकेशन आहे, हे PDF फॉर्मॅटमध्ये आहे. मला ह्यात थोडा बदल करायचा आणि पुन्हा बनवायचं मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये. त्यासाठी मी पुन्हा टाईप करत बसणार नाही, मी फक्त ते सिलेक्ट करणार आणि ओपन करणार. ओपन केल्यानंतर मला लगेच लेफ्ट साईडला त्याचा प्रिव्ह्यू दिसतो. येथे मी तुम्हाला ब्राईटनेस किंवा कॉन्ट्रास्ट कमी जास्त करायचं असेल ते पण आपण ऑप्शन ठेवलेले आहे. त्यानंतर तुम्ही क्लिक करा रन OCRला. रन OCRला क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला राईट साईडला पुरं OCR करून तुम्हाला जसं तसं टेक्स्टमध्ये मिळून जाईल. आता इथं कॉपी टेक्स्टला क्लिक करा आणि तुमचा जो मायक्रोसॉफ्ट वर्ड असतो त्यामध्ये ते पेस्ट करा. तुम्हाला फक्त सेटिंग करायचं काम आहे. सेटिंग केल्यानंतर तुम्ही प्रिंट काढून तुम्हाला रेडीमेड टेक्स्ट मिळाला आणि तो पण 2 सेकंदाच्या आत. आता बघा, PDF फाईल असतात, काही PDF फाईलला एकापेक्षा जास्त पेज असतात. आता मी व्हिडिओ ओपन केली. आता ह्या PDFमध्ये बघा 12 पेज आहे. इथे दिसते तुम्हाला पेज 1 आउट ऑफ 12. तर इथे तुम्हाला कोणत्या पेजचं OCR करायचं, तुम्ही ऑल पेजेस घेतले तर ऑल पेजचं होईल, करंट पेज म्हटलं तर जे दिसते ते होईल. आणि पेजेसचे रेंज पण देऊ शकता तुम्ही, 1 पासून 4 पर्यंत किंवा 10 पासून 12 पर्यंत अशी रेंज पण देऊ शकता. ते आपण ऑप्शन ठेवलेले आहे. इथे जो 2 ॲरो दिलेले आहे, यामुळे तुम्ही पेजला मागे पुढे करू शकता. आता मला समजा 5 नंबरचा पेज आहे, हा OCR करायचा आहे, तो ऑन करणार, रन OCRला क्लिक करणार आणि 2 ते 3 सेकंदामध्ये तुम्हाला आउटपुट मिळून गेलं. इथे फक्त कॉपी टेस्ट करायचं आणि वर्डमध्ये पेस्ट करायचं. आता तुम्ही इथे काही करेक्शन करायचे असले ते करेक्शन पण तुम्ही इथे करू शकता. याला टाईप करू शकता, एडिट करू शकता, डिलीट करू शकता. इथे याला जर झूम करायचं असलं तर कंट्रोल दाबून धरा आणि माऊसचं मधलं बटन जास्त व्हील त्याचा वापर करून तुम्ही याला झूम करू शकता. आता यामध्ये काही शॉर्टकट कीज पण आहे आपल्या. तुम्ही इथं अबाउटला क्लिक केलं तर तुम्हाला दिसतील. कंट्रोल O दाबलं तर ब्राउजचा विंडो ओपन होईल, म्हणजे ही. कंट्रोल R दाबलं तर OCRची ॲक्शन होऊन जाईल. कंट्रोल S दाबलं तर तुम्ही ही जी आउटपुट विंडो आहे याला नोटपॅडच्या फाईलमध्ये सेव्ह ओपन करू शकता. कंट्रोल C मध्ये हे कॉपी होऊन जाईल, म्हणजे हे कॉपी टेक्स्टचा बटनचं काम करेल. क्लिअर एव्हरीथिंग F5 म्हणजे हा क्लिअरचं बटन जे आहे ते क्लिअर एव्हरीथिंगचं काम करेल. आणि F1नेही डायलॉग बॉक्स तुम्हाला दिसेल. सेव्ह करण्यासाठी फक्त तुम्ही कंट्रोल S दाबा, तुम्हाला एक विंडो येईल. त्यात तुम्ही टेक्स्ट फाईलमध्ये हे जे रिझल्ट आलेला आहे हा तुम्ही इथं नाव देऊन त्याला सेव्ह करू शकता, लगेच सेव्ह होतो. अतिशय सोपे सॉफ्टवेअर आहे. फक्त काय करणे, ब्राउज करायचं, फाईल सिलेक्ट करायची. इमेज फाईल असली JPG तर एकच पेजची असते, PDF असली तर मल्टिपल पेज असतात. तुम्हाला जो पेज पाहिजे तो एक तुम्ही असा सिलेक्ट करा किंवा रेंज द्या, इथे ऑल पेज द्या, मल्टिपल पेज तुम्हाला जसे पाहिजे तसे द्या. लँग्वेज आहे इथं इंग्लिश ओनली, मराठी ओनली, इंग्लिश प्लस मराठी, हिंदी, इंग्लिश प्लस हिंदी, इंग्लिश मराठी हिंदी. तुम्हाला जो लँग्वेज असेल यामध्ये ती लँग्वेज सिलेक्ट करा. जर मराठी पेज असेल पूर्ण तर तुम्ही फक्त मराठी ओनली घ्या, रिझल्ट थोडे चांगले भेटतील. रन OCRला क्लिक करा, लगेच OCR झाला की तुम्ही तो कॉपी करून दुसऱ्या पेजवर वर्डमध्ये पेस्ट करा. खूप सिंपल आहे. आपल्या या इझी माय OCR सॉफ्टवेअरचे मुख्य वैशिष्ट्य, सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य हे आहे की याला स्पीड खूप जास्त आहे, 2 ते 4 सेकंदात तुम्हाला रिझल्ट येऊन जातो. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे ऑफलाईन आहे, कम्प्लीट ऑफलाईन, नेटची काहीच आवश्यकता नाही आहे. जे होईल ते सगळं तुमच्या कॉम्प्युटरमध्ये होईल. आणि मेन वैशिष्ट्य म्हणजे अनलिमिटेड स्कॅनिंग. तुम्हाला बरेच साईट उपलब्ध आहे असे OCR करून देण्यासाठी. त्या वेबसाईटवर तुम्ही डाटा अपलोड करता आणि OCR करून रिटर्न घेता, पण त्यामध्ये लिमिट असते. कोणी 3 स्कॅन देतो, कोणी 4 देतो. पण आपले सॉफ्टवेअर जे आहे ते जर तुम्ही एकदा इन्स्टॉल केले तर अनलिमिटेड स्कॅनिंग करू शकता तुम्ही. म्हणजे दुसरं तुम्ही 1000 पेज पण स्कॅन केलं तर तुम्हाला काहीच गरज नाही कशाची. तिसरं म्हणजे वापरण्यास अतिशय सोपं आहे. फक्त ब्राउज, रन आणि कॉपी, बस. खूप सोपं आहे. सुरक्षित आहे, कारण डाटा तुमच्या स्वतःच्या कॉम्प्युटरमध्ये राहतो, बाहेर डाटा जातच नाही. आणि एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे जुन्या कॉम्प्युटरवर पण चालते, त्यासाठी नवीन हायफाय कॉम्प्युटर्स पाहिजे असं काही नाही. तर असे आपले सॉफ्टवेअर तुम्ही आताच्या आता डाउनलोड करा. खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून जा. त्याच्या लिंकमधून तुम्हाला 32 बीट आणि 64 बीट दोन्ही व्हर्जन पण आपण बनवलेले आहे. दोन्ही व्हर्जन उपलब्ध आहे. 64 बीट तुमचं जर विंडोज 11 किंवा 64 बीट कोणतं पण विंडोज असेल त्यावर चालून जाईल. बाकी 32 बीट तर सर्व कॉम्प्युटर चालतेच. डाउनलोड करा आणि वापरणे चालू करा. काही सुधारणा पाहिजे असल्यास माझा नंबर 9404034056 यावर व्हॉट्सॲपद्वारे संपर्क करा.